मी एबीपी माझा. आज तुम्ही बघत आहात डोंबिवलीवरची गाडी ESTला चालली, एवढी गर्दी आहे आज. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, मी अनिल तक्से आपला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपला आजचा ब्लॉग असा आहे की आज आपल्याला जायचं आहे कांदिवलीचा महाराजाचा विसर्जनला. माहिती आहे अजून आगमन चालू आहे, पण आपल्याला विसर्जन बघायला जायचं आहे. ते मागे गणपतीच्या मध्ये सीन झाला होता एक कांदिवलीचा महाराजाचा, त्याच्यामुळे तो गणपती विसर्जन झाला नव्हता. सो आज त्याचं विसर्जन आहे. सो आज आपण तिकडे चाललो आहे. बघू आता तिकडे गेल्यावर काय काय आपल्याला करायला भेटतं. आणि आज आपल्याबरोबर वडा बहुतेक सोबत असेल. तो बोलला होता काल, मला फोन केला होता त्याने की मी जातो म्हणून. तो आय थिंक तिकडे वाजवायला जाणार आहे. आपले मेलोडी बीट्स करून आहेत, त्याच्या ग्रुपला जातो वाजवायला तो. बघू आज आपण भेटू. आता आपल्याला तो बहुतेक घाटकोपरला भेटेल. आपल्याला इथून निघाला, मी इथून निघालो आहे. तुम्ही बघू शकता मी आता पडग्याला आहे. पडगा बस स्टॉपला आहे मी, मुंबई नाशिक हायवेला. तो भेटू आपण कल्याणला. आता उतरल्यानंतर बसच्या वाट मी इथे वाट बघतो बसची. बस आले की भेटू आपण बसमध्ये. मित्रांनो बघता आता आपण आपल्या पहिल्या बसचे जे ड्रायव्हर होते, म्हणजे आपण पहिलं जिथे ऑफिसला होतो सोडतो, पहिला ऑफिसचे आपल्या बसचे जे ड्रायव्हर आहेत ते मला भेटले तिथे. ते बघू शकता तुम्ही. तिथे आता बसच नाही आहे. 3:30 वाजले तरी मी इथंच आहे अजून. बघू, 1 तास झाला मी इथे उभं होतो त्याला स्टॉपवरती. इथे बसच नाही आहे. बस अजून आलीच नाही आहे. आणि ते बोलतात आहे की अजून 1 तासाने बस आहे. सो आपल्याला असे वेळ भेटले आहेत आता. ते इथे वाशेऱ्यापर्यंत जातील. मग ते वाशेऱ्याला मी उतरेल. तिथून दुसरा कोणता तरी काहीतरी भेटेल आपल्याला ट्रॅव्हल्स वगैरे. बघू. आपण उतरलो इथे. बघा बस गेली. या बसमध्ये बसलेलो. आता इथून आपल्याला दुसरी बस कुठेतरी आपण कुठे आलो, वाशेरेला आहे. वाशेरे स्टॉपला आलो. वाट लागली त्यांना. आता इथून दुसरी बस करायला लागेल. चला त्या बसमध्ये भेटू.
कल्याण स्टेशनला पोहोचू आता. काय बरोबर आहे, लेट झालं आहे. 4:30ला मला घाटकोपरला पोचायचं होतं. आता ट्रेन भेटते आहे का नाही काय माहिती. चला ट्रेनमध्ये भेटू. चला आपला पाऊस आला, आपण आपल्या लुकमध्ये आलो परत. दादरला उतरलो आता. थोडा काहीतरी नाही नाश्ता नाही करत, डायरेक्ट उशीर झाला. थोडं पण जेवलो पण नव्हतं. थोडा वेपर वगैरे आणलेले ते खाल्ले. तर निघालो मेन ब्रिजला आलो. आणि ह्याने ना तिकीट नाही काढली आणि असा पळाला ना मगाशी DC ला बघून. तू बघितलं ना? आज तिकीट नाही, आज सुट्टी. तर DC ला बघून त्याने डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर उडी मारली. आता पण नाही काढली. आता पण त्याची धांदल होणार आहे ते उतरल्यानंतर कांदिवलीला. मी बोलेल मी याला घ्यायला आलोय, हा माझा भाऊ आहे. ठीक आहे चला भेटू. काढायला व्हिडिओ इथे ना. आता आम्ही उतरलो आहे कांदिवलीला, बाहेर आलो आहे. आता इथून बसने किंवा ऑटोने, नाहीतर मग आपल्या आहेत टांगा. नाही जाऊ ना, ऑटोने जाऊ. अजून काय गणपती नाही, इथून निघलाय, थोडा लांब आहे भरपूर. गणपती तर निघलाय 3 वाजताच निघलेला आहे. इथं प्रॉपर मला 6 वाजलेले आहेत. इथेच 6 वाजले. मूर्ती निघाले 3 वाजता. बँड वाजतो. मलाच लेट झालेला, मलाच गाडी भेटत नव्हती आणि याच्यामुळे मला लेट झाला आहे. आपल्याला काय जाऊन वाजवायचं ना, आपण फक्त एक कवर घ्यायला चाललो आहे. आणि आपला भाऊ वाजवणार आहे, गाजवणार आहे, पब्लिक नाचवणार आहे. आज फुल नाचवणार आहे, आज लीड करणार आहे माझी राऊंड. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला आपल्याला ऑटो मिळाले. विघ्नेशकडे बघा किती पैसे आहेत बघा. 1.0 लोकांना पैसे वाटतोय बघा. लय पैसा आहे, लय पैसा आहे ना. मॉलमध्ये कॅशियर आहे ना, काय करणार. कोणता मॉल रे ठाण्याला? फिनिक्स मॉलमध्ये कॅशियर आहे भाऊ आपला. गेटवरतीच. मी शोरूमला आम्हाला, तर तुम्ही या माझ्या शोरूमला, होंडा शोरूमला व्हिजिट करा. तुमचं काम मी 300 रुपयात करून देईन. हे कोणतं काम आहे? 300 रुपये मला द्या, काम फुकटचं करून देतो मी. झाले का भाऊ? ठीक आहे चला आता लोकेशनवर जाऊन भेटू आपण. मूर्ती निघाली आहे लवकर. मला मूर्ती निघताना माहिती आहे. गणपती निघाला का तिकडनं? चला आता तिकडं जायचं मी लोकेशनवर जाऊन.
पोचलो इथे पण लोकेशनवर. मेलोडी पिक्चरचा सेटअप लागला आहे. बघू आता हे पोरं कुठे आहेत. तुम्हाला आज त्यामध्ये येणं काय इथं आपल्या सगळ्या ओळखीचे आहेत, पथक आहेत, 3 ओळखीचे बँजो आहेत, 2 जण आणि तिसऱ्या बँजोमध्ये मी वाजवणार आहे. बघा, लाईक करा. लाईक बघा. लाईक करा. कोण आहे रे? मूर्ती मागे आहे रे.
वाजलेत काहीतरी 9 वाजलेत. आपण इथं नाश्ता करायला थांबलेलो. ॲक्च्युली दुपारपासून काही खाल्लं नव्हतं. सो इथं अमय वगैरे सगळे मिळालेले मला भेटले होते इथे. अमय पण आहे इथे. अमय तो बघा अमय सगळे शशांक वगैरे विनय वगैरे सगळे आहेत तिथे थांबलो होतो. आता गणपती तिकडून मूर्ती समोरून तिकडून येईल तिथे आपण थांबलो आहे. सगळे ग्रुप वगैरे सगळे पुढे जाऊन थांबलेत. एकेका ग्रुपला परफॉर्म करायला देतात ते लोक. सो बघू आता तिकडून मूर्ती येईल मग आपण परत चालू करू. कारण की माझा स्टोरेज एवढा कमी आहे ना मोबाईलला, सारखी वॉर्निंग येते. मी सगळं जेवढं काय माझं बॅकअप वगैरे सगळं हिस्ट्री वगैरे होतं सगळं डिलीट केलं आहे. आता जेवढा होईल तेवढा करायला लागेल. बघू. आणि हा ब्लॉग भरपूर मोठा होईल शक्यतो. बघू. आशू आहे हा आपला कॉन्सेप्ट प्लेअर आहे एकदम. आणि मी कोण आहे? हां तुला याला आता पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही भेटलाच आहात. आणि मी तुम्हाला बोललो होतो अमय डांगे आपल्याला आपण ज्या टिप्स घेतल्या होत्या ब्लॉगसाठी पहिला ब्लॉग दुसऱ्या ब्लॉगमध्ये बोललेलो आहे अमय आणि विनय. भाई आपल्या भावाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फुल सपोर्ट करा. एक मिनिट हेच आपला हे बोलेल. हा शशांक करा, शेअर करा, सबस्क्राईब. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय बोला? सबस्क्राईब. हां सबस्क्राईब. ओके. तुला भाई सबस्टिट्यूशन हे बघा आम्ही खूप म्हणजे जुने मित्र. म्हणजे आम्ही बँजो आमचं म्हणजे बँजोचं नसेल पण आम्ही पहिल्यापासून जाम जुने. बँजो म्हणजे बँजो लाईफपेक्षा आमचं म्हणजे ब्रदरहूड बोलतात ते आमच्या सगळ्यात आधी आहे. आणि आम्ही सगळे कलाकार आहेत. आणि आम्ही आज डोंबिवलीच्या कांदिवलीला आले. आम्ही डोंबिवली राहून सुद्धा आम्ही आज कांदिवली आलो. म्हणजे विचार करा की आम्हाला किती हे असेल. म्हणजे बोलतो ना आता मला तो शब्द वापरता येत नाहीये. मी बोलतो ना आपण वेळ असेल वेळ किती आम्हाला वाजवायचं. म्हणजे तर आम्ही आलो इथे बाप्पासाठी आलोय आणि बाप्पाचं विसर्जन आम्ही पूर्ण करून जाणार. आणि आम्ही म्हणजे कसं गेल्या वर्षी आम्ही ठरवलेलं की हा बाप्पाचं आम्ही विसर्जन येऊन बघू. हा. पण काही कारणामुळे ना आम्ही आलो नव्हतो आणि काही कारणामुळे हाच विसर्जन मागी गणपती उत्सवला हा झाला नाही. तर आत्ता जी तारीख ठरली आणि त्या तारखेला आम्ही सगळे आलो इथे उपस्थित आहे. अक्षरशः बोलतात ना ऑफिसमधून म्हणजे पूर्ण विरोध असताना हे बघ. हे बघ मी बॅग वगैरे सगळे सोबत आहे. सगळे कामावर आले. आशू बिचारा हे बघा हा पण देवगडवरून रिटर्न आलाय ड्रॉप करून. देवगड रत्नागिरी देवगडवरून आशू ड्रॉप करून आलाय देवगडवरून. पण आशू आलाय पण कांदिवलीचं श्री आम्ही विसर्जनपर्यंत पोहोचवणार. म्हणजे आम्ही राहणार तिथपर्यंत. 1 hour later.
तर आता आपलं झालं आहे सगळं इथे गणपती आगा आपण काही तलावापर्यंत गेलो नाही तिकडे विसर्जन करायला पण मधूनच निघालो आहे. जसे बँजो वगैरे बंद झाले तसं आपण निघालो आहे. आपल्यासोबत बघा वडा वाजून वाजून फुगला आहे. मी बॅकअप पण करून दिलं ना आम्ही सगळे लगेच निघालो तेव्हा त्यांनी थांब तशी ओपनच घेतली अशी. तर आता भेटू डायरेक्ट आपण पुढे 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 आपण आता डायरेक्ट भेटू स्टेशनला कांदिवली स्टेशनला. आपण बहुतेक विचार करतो आपण चालत चाललो लय जाम आहे भावले. एवढी ट्रॅफिक आहे ना इथे चालायला पण म्हणजे ब्लॉग बनवायला शूट करायला आपण इथून आलो ना इथून जायचं आहे. तो तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो स्टेशनला गेल्यावर. आपले सगळे डोंबिवली बीचचे पण सगळी पलटण तिकडेच आहे. चला भेटू आपण डायरेक्ट कांदिवली स्टेशनला. चला आता निघालो आहे आम्ही आता निघालो आहे. आता आम्ही असं ठरवलं आहे की इथून आता उशीर तर असं पण झालेलंच आहे. उद्या सगळ्यांना सुट्टी आहे. सो आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही पण आता त्याचा ब्लॉग कंटिन्यू करेल. हे तू ब्लॉग करतोय की नाही तर आम्ही पण करेल. माझ्या फोनची बॅटरी डेड आहे म्हणजे एवढी नाही आहे की म्हणजे एंड वगैरे करू शकतो एवढी आहे. तर आता आम्ही निघालो. हे बघा यांची मस्ती बघा. हे बघा आता ह्या छोट्या पोराची जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये आपण बोललेलो सेकंड नाही थर्ड ब्लॉगमध्ये सबस्क्राईब करा आणि शेअर करा. हे लावून काय करा लाईक करा शेअर करा हां. आणि सबस्क्राईब करा. ओके म्हणजे अजूनपर्यंत बोबडी वगैरे बरोबर आहे. काय नाही तर आता पोचलो आम्ही कांदिवली स्टेशनला. आम्ही बघा आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो. सो बघू आणि एवढा थकलो ना आम्ही चालत आलो आहे स्टेशनला. महावीर नगरवरून ना रे आपण आलो. महावीर नगरवरून आम्ही इथे चालत आलो आहे कांदिवली स्टेशनला. हे कोण मोर्या आणि एवढं थकलो आहे ना आता परत आपल्याला उद्या अजून एक ब्लॉग करायला लागणार आहे. आपण जातोय काळा चौकीच्या महागणपतीच्या. हे काय आहे उद्या काळा चौकीचा महागणपती आगमन काय भाई आगमनला चाललोय आपण. तांड्यावरती घरातून किती वाजता निघणार आहे? तर बघू आपण सकाळी 12 किंवा आता जाईन कधी. आता वाजलेत बघा किती. आता वाजलेत 11:15. आता घरी जायला आपल्याला 1-2 तर वाजणारच आहेत पक्का. मला ट्रेन आली आहे बघा बघता तुम्ही चर्चगेट. वा आणि उद्या सकाळी तू ब्लॉग करणार आहे. चला बसतो आता ट्रेनमध्ये. चला आता आपण बसलो आहे. एवढा मला ते दिवा पॅसेंजरचा फील आला. दिवा पॅसेंजरचा फील आला लागला आम्हाला. चला भेटू आपण डायरेक्ट दादर स्टेशनला उतरल्यावर. तर आता आपण आलोय दादरला आहे बघा. उलटं वाचतंय तुम्हाला उलटं वाचाल तुम्ही पाठव मला. दादरला आहात. आणि असं फील होतं की आम्ही गावी गणपतीला चाललोय. आपली गाडी एक्सप्रेस समोर लागली आपली बघा. 1100 down दादर एक्सप्रेस 7 नंबरला लागली आहे. एक्सप्रेस वाया रत्नागिरी आणि असं वाटतं की खरंच वाजवरच चाललोय कारण की सामान वगैरे पण सोबत आहे. 11 से रवाना होगी. यात्रियों से विनती है तुला तुझी ऐकते शपथ या. अरे पेन बनवतो दोन रे विनया. आम्हाला मान. अरे विनय तुझ्या अरे विनय तुझ्या डोंगर मिळते शपथ आहे. विनयचा पकड मग. फ्लाईट आहे आमची. आपापल्या घरी फ्लाईट आहे. आता भेटू आपण डायरेक्ट उद्या. आता भेटू आपण उद्या म्हणजे हा ब्लॉग कधी येईल माहीत नाही. आज केला एडिट तर एंड करायचं आहे उद्या. उद्या पण आपला एक असेल ब्लॉग. आपल्याला उद्या जायचं आहे चिंचपोकळीला. नाही ते चिंचपोकळीचं नाही आपल्या काळा चौकीचा काळा चौकीचा महागणपती आहे. उद्या आगमन आहे ते बघायला जायचं आपल्याला. उद्या भाई हे असतील का ना माहीत नाही कारण की हा बदलापूरला जाणार आहे आता.
पण हा शुभम बदलापूर मी तरी असणार. आणि दोघं असू सोबत निघू आम्ही. चला भेटू उद्या. चला बाय बाय. चला गुड नाईट. ठीक आहे. चल. अक्षय नमस्कार. चला कदम बोल बाय बाय. बाय बाय. टाटा बाय. बाय बाय. चला चला आता पोचलो आपण आपल्या इथे एरियामध्ये. इथे उतरलो आहे आत्ताच ऑटोमधून. ऑटोचा एक शॉट घेतला आहे मी आता निघताना. सो तुम्ही सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं, आवडतं की नाही. बघू आता म्हणजे जेवढं काही घ्यायचं बघितलं ना तेवढं ॲड केलं त्याच्यामध्ये. कारण की काहीच ना एवढे सारे बँजो होते ना तिथे. तर तिथे एवढे सारे बँजो होते ना म्हणजे कोणाचं काय वाजतं आहे तेच कोणाला काय म्हणजे कळत नव्हतं ना. पडलं असतं कोणाचं काय वाजतं आहे ना तेच समजत नव्हतं. म्हणजे खूप चुकामुक पण झाल्यात कोणाकडून. तुम्ही ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच बघते वेळी. पण बघू आता जेवढं काय घ्यायचं शूट करायचा प्रयत्न केला, घेतलं. आता काय माहीत क्लिअर एकदम ऐकायला येतं आहे की नाही, कोणाचं काय असं वाजतं आहे ते बघू. आता जेवढं काय घ्यायचा प्रयत्न केला ते घेतलं आहे. तुम्हाला क्लिअर ऐकायला येतं की नाही आता काय माहिती नाही. बघू क्लिअर करून टाकायचा प्रयत्न करेनच मी. आज तर म्हणजे असं काय लक्षात राहिलंच नाही की त्या ह्याच्यामध्ये की जेवायचं वगैरे काय. आज दुपारपासून पूर्ण उपाशी. जसं ऑफिसवरून निघालं तसंच होतं. काय खाल्लं नव्हतं काय नाही. बघू आता उद्या भेटू. उद्या अमय वगैरे सोबत असतील सगळे. आज जे होते तेच असतील सोबत. कारण की ते बोललेत की तो आता ते उद्या उठतील त्याच्यावर आहे. आता आपल्याला सकाळी 4 वाजता उठायचंच आहे ब्लॉग एडिट करायला वगैरे. मला हा काही करून एडिट करायचं आहे भाऊ. उद्या निघायचं आतमध्ये नाही. आणि हे सगळं डिलीट केलं नाही, डिलीट करायला लागणार आहे. त्यामुळे ब्लॉग मला उद्याच पोस्ट करायला लागेल. सो चला उद्या भेटू आपण चौकीच्या महागणपतीला. आणि तुम्ही ब्लॉग बघताय जेवढे व्ह्यूज येतात आहे तेवढे सबस्क्राईब पण यायला पाहिजेत. तुम्ही करा, सबस्क्राईब करा, विसरू नका सबस्क्राईब करायला. पूर्ण म्हणजे पूर्ण ब्लॉग बघताय तुम्ही पण सबस्क्राईब नाही करत तर असं करू नका. सबस्क्राईब करा. आणि त्याच्या पुढे एक बेल आयकॉन पण आहे तो त्याच्यावर पण क्लिक करा. कारण की तुम्हाला पुढच्या ब्लॉगची लगेच नोटिफिकेशन लवकर येईल. सो चला भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.